दारू पिलेत की नाही ते कसं करणार आहे? मेडिकल तुम्ही करा ना नंतर. आता बोलू द्या, ते माध्यमाशी बोलतायत. मला सांगा तुम्ही मुख्यमंत्री संवाद साधत असताना नेमकी काय मागणी केलेली आहे आणि काय म्हणणं? मी सर फक्त एवढंच विचारलं की हेक्टरी मुख्यमंत्री साहेब आम्हाला किती मदत जाहीर करू शकतात. आमचं कमीत कमी लाखो रुपयाचं नुकसान झाले. हे म्हणतात सर सगळं आम्ही करू म्हणजे किती करू? कारण फक्त पत्रकारासमोर हे फक्त आम्हाला आश्वासन देतात. 8,000 म्हणतात, 10,000 म्हणतात. आमचं लाखोचं झाले. हे किती देणार आहेत आम्हाला नुकसान ते जाहीर करावं ना. जेव्हा मी हा प्रश्न विचारला आज मुख्यमंत्री साहेबाला की सर तुम्ही किती देणार आहेत जाहीर करा, तर म्हणतात हे राजकारण आहे. मी राजकारण नाही आहे, मी सर्वसामान्य शेतकरी आहे. मी शेतकरी आहे. किती एकर शेती आहे तुमची? कुठे? माझी सर 10 एकर जमीन आहे नदीच्या पलीकड. पण पाहणी होती रस्त्यानी, पाहणी फक्त रोडनी होती. कुठलाही मंत्री किंवा कुठला आमदार खासदार जमिनीपाशी जात नाही. रोडनी पाहणी होते. मला याने अटक करू द्या आता. ही तुम्हाला दारू पिऊन आला तसं म्हणणं आहे पोलिसांचं? असं म्हणणं आहे. मी म्हणतो ना मेडिकल करा, मला अटक करा म्हणे. मला अटक करा आणि काय ते यांची शिक्षा असं मी घेईन. पण आम्ही शेतकरी म्हणून तुम्हाला काय प्रश्न विचारला आमची चुकीचं आहे का? जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे, मग हे आमची चूक आहे का? मला आज यांचे प्रशासन यांचं म्हणून हे का आमची माझी शेतातली बनी वाहून गेली. रामराम बाबा, पाहिला का व्हिडिओ? साहेब म्हणते तुम्ही राजकारण करता. साहेबांना एक विचारायचंय, साहेब जर माझा शेतकरी जर राजकारण करत असता का, त्या शेतकऱ्याच्या दारासमोर एसी गाडी उभी असते आणि प्रत्येक शेतकऱ्याचे तुम्हाला बंगले दिसले असते. बरोबर आहे का? ज्या शेतकऱ्याने मुख्यमंत्री साहेबांना प्रश्न केला होता की साहेब तुम्ही सरसकट कर्जमाफी देणार का, तुम्ही पैसे किती देणार ते सांगा. ज्या शेतकऱ्याने प्रश्न केला होता त्याला मेडिकल चेक करण्यासाठी घेऊन चालले होते पोलीस. कारण का? त्याने ड्रिंक केली का नाही? अहो साहेब मान्य आहे त्याने ड्रिंक केली, पण तुम्हाला जो प्रश्न विचारला होता तो पण चुकीचा नाही. तुम्ही हेक्टरी 8,000 रुपये द्यायला लागलात, पण ते 8,000 पेक्षा त्या शेतकऱ्याचे किती नुकसान झालं, लाखोवरती नुकसान झालं, त्याची भरपाई कोण देणार? तुम्ही जे 8,000 रुपये द्यायला लागलात ना, ते तर पेरणीसाठी गेले. ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय ना त्याची व्यथा त्यालाच माहित आहे. जर बाजारामध्ये एक जनावर जर तुम्ही घेण्यासाठी गेलात तर 60 आणि 70,000 रुपयाला जातात पैसे. एक शेतकऱ्याचे 10 12 जनावर पाण्यामध्ये वाहून गेलं, शेतीतलं धान्य वाहून गेलं, त्याची भरपाई काय? साहेब माझा शेतकरी राजकारण करत नाही, त्याची व्यथा त्यालाच माहित आहे. तो कसा सहन करतो त्यालाच माहित आहे. कारण आपलं दुःख दुसऱ्याला समजत नाही, ते स्वतःलाच कळतंय. किती जरी दुसऱ्याला सांगितलं काही फरक पडत नाही. बरोबर आहे का नाही बाबाई?